की तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटणार आहेत। कारण की आपल्या आयुष्यामध्ये जे मी ऑलरेडी सांगितले आहे, ग्रह बाधा यांची युतीमुळे, शनीची 7.5मुळे खूप लोक परेशान असतात। त्यांच्या मागे 7.5 असते म्हणून त्यांच्या आयुष्यातले कोणतेच कामं होत नाही, ना नोकरी मिळत असते। सगळं क्वालिफिकेशन आहे, डिग्री आहे, एक्सपिरियन्स आहे, पण नोकरी मिळत नाही आहे, किंवा सगळं पैसा प्रॉपर्टी आहे पण बरकत नाही आहे, किंवा सगळं आहे पण भांडणं आहे, स्वतःचं घर होत नाही आहे, लग्न होत नाही आहे, संतती होत नाही। अशा अनेक प्रकारचे जे प्रश्न असतात ना, ते खूप लोकांचे प्रश्न आहेत। मी आता केंद्रात जाते, रोज एक ताई एक मावशी रडत येत असतात, माझ्या आयुष्यामध्ये हे प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम आहे। त्यामुळे विनंती आहे मला तुमच्या, रडत बसू नका, कोणाला सांगायचा प्रयत्न करू नका। जे सांगायचंय तुम्हाला स्वामी महाराजांसमोर तुम्ही सांगत जा। आणि श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर श्रावण महिना म्हणजे फक्त आपल्याला पूजापाठ करायचं असतं, गोड बनवायचं असतं, देवांना गोड खाऊ घालायचं असतं आणि स्वतःही गोड खायचं असतं। कारण श्रावण महिन्यामध्ये आपली आता पंचमी झाली, आता आपलं कृष्ण जन्माष्टमी येणार आहे, त्यानंतर नारळी पौर्णिमा येणार आहे। तर असे कित्येक तरी आपले जे सणवार आहे ते आपल्याला करायचं असतं। श्रावणमध्ये आपण रोज पूजा करत असतो, रुद्राभिषेक करत असतो। भगवान शंकरांना जर तुम्ही प्रसन्न करायचा असाल तर श्रावण महिना हा तुमचाच आहे। जितकी पूजा तुम्ही करणार आहे, जितका रुद्राभिषेक करणार आहे, तितका अभिषेक करा आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून आपल्या आयुष्यातले जे काही प्रश्न आहे ते सोडवायचा तुम्ही प्रयत्न करू शकता। तर सर्वात आधी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक तुम्ही जर आतापर्यंत नाही सुरू केलेला आहे तर नक्की सुरू करा। नित्यसेवा ग्रंथामधली हे पुस्तक तुमच्याकडे आहे की नाही मला नक्की सांगा, किंवा नसेल तर जे काही तुमच्यासाठी साहित्य हवंय, जे गुरुचरित्र ग्रंथ असो, भागवत ग्रंथ असो, नित्यसेवा असो, स्वामी चरित्र असो, दुर्गा सप्तशती असो, किंवा आता रक्षाबंधनसाठी खूप चांगल्या प्रकारचे राखी सुद्धा येत आहे। ते दिंडोरी प्रणित जे केंद्र आहे, केंद्राच्या बाजूला जे स्टोर्स असतात, दुकानं असतात त्यांचे, जिकडे ते सगळं साहित्य मिळत असतं, तिकडचा मी नंबर देते तुम्हाला जे काही हवं। यामध्ये श्री स्वामी समर्थची शपथ मला काहीच मिळणार नाही, फक्त एक समाजकार्य, एक आपली या मार्गातली जी प्रचिती आहे। कारण स्वामी गुरुमाऊली सांगत असतात की 80% यामध्ये ग्राम अभियान आहे, आणि जे मी करत आहे ते सुद्धा ग्राम अभियान आहे। युट्यूब थ्रू आम्ही ग्राम अभियान करत आहे। ग्राम अभियान म्हणजे लोकांपर्यंत, जनापर्यंत जे कष्टामध्ये आहे, ज्यांना खूप त्रास आहे आयुष्यामध्ये, त्यांच्यापर्यंत स्वामी महाराजांची प्रचिती आपल्याला पोहोचवायची आहे, त्यांची सेवा पोहोचवायची आहे। फक्त तेच माझं काम आहे। फक्त मी नंबर देऊन देणार आहे, तिकडे तुम्ही कॉल केला तर तुम्हाला कुरिअर मिळून कुठेही तुम्हाला ते मिळणार आहे, बाय कुरिअर। कोणतीही वस्तू तुम्हाला हवी असेल तर त्यांच्याकडे नक्कीच चौकशी करा। जे दिंडोरीमध्ये किंवा गुरुपीठमध्ये जे मिळत असतात, औषधापासून शॅम्पू, हेअर ऑइल जे काही आहे, किंवा अगरबत्ती, धूप, कमळगट्ट्याची माळ, स्वामीची माळ, श्रीयंत्र, रुद्रयंत्र, इतर जे काही यंत्र आहे ते सगळं सामान तुम्हाला जे साहित्य आहे सगळं तिकडे मिळणार आहे। आणि यानंतर आजचा जे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, हे बघा, आपल्या आयुष्यामध्ये असं कोणताच व्यक्ती नाही आहे की ज्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे, इन्क्लुडिंग मी ऑल्सो। आणि असं कोणताच प्रॉब्लेम नाही आहे की ज्याचा सोल्युशन नाही आहे। आपण ज्या मार्गामध्ये आहे, आपण ज्या मार्गामध्ये काम करत आहे, आपण ज्यांना गुरुपद दिलेलं आहे, जे आपले गुरु आहेत, त्यांचा ब्रीद वाक्य आहे, म्हणजे त्यांचा उक्तीच आहे की भिऊ नको, मी तुझ्याच पाठीशी आहे, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे। हे आपले गुरु माऊली, आपले स्वामी समर्थ आपल्याला वचन देत असतात की भिऊ नको तुम्ही आयुष्यामध्ये। आणि अजून एक काय आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, म्हणजे आपला मार्ग इतका चांगला मार्ग आहे की तुमच्या आयुष्यातले असे कोणताही प्रश्न नाही आहे ज्याचा उत्तर तुम्हाला इकडे मिळणार नाही, या मार्गामध्ये मिळणार नाही। अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशा कोणत्याच गोष्टी नाही आहे जे अशक्य आहे। कोणत्या मार्गामध्ये? आपल्या या मार्गामध्ये, स्वामींच्या मार्गामध्ये। तर आज एक जे व्हिडिओ आहे, तुमच्या आयुष्यामध्ये ग्रहपीडा तुम्ही भरपूरदा ऐकलेला आहे। शनी आहे, केतू आहे, राहू आहे, केतू आहे, यांची युती आहे। काही असतात ना जे वाईट ग्रह असतात, जसं चांगले ग्रह असतात तसं वाईट ग्रहही असतात, किंवा जे जसं आपण माणसामध्ये मित्र भेटले तर आनंदच आनंद असतो, आणि शत्रू जर मिळाले तर तिकडे युद्ध होत असतं। तर आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा तसंच आहे। दोन ग्रह आहे, त्यांची
फ्रेंडशिप चांगली आहे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नक्कीच धमाल होणार आहे. आणि तोच जर 2 शत्रुग्रह आहे त्यांनी त्यांची युती जर झाली आहे म्हणजे आपल्या आयुष्याचा बेडा पार लागणार आहे, संकटच येणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे आपल्या आकाशामध्ये जे काही सूर्यमालिका आहे त्यामध्ये जे काही ग्रह आहे, जसं राहू आहे, केतू आहे, मंगळ आहे, शनी आहे, नेपच्यून आहे, प्लुटो आहे, जे काही आहे मंगळ, शनी, शुक्र, गुरु, हे सगळे जे ग्रह आहे त्यांना आपण देव मानलं जातो. आणि आयुष्यातलं या पूर्ण ब्रह्मांडाचा जो खेळ आहे त्यांच्यावरच आधारित आहे. आपण म्हणत असतो की हा जो 2025चा वर्ष आहे तो हनुमान यांचा वर्ष आहे. आणि यामध्ये शनी बळकट असतो, यामध्ये मंगळ बळकट असतो. आपल्या समुद्रातले जे ज्वार भाटा असतो, जो पौर्णिमा आहे, जो अमावस्या आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या याच्यावरतीच अवलंबून असतात. आपले जे ग्रह आहे त्यांच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे सांगायचा प्रयत्न की हा खूप महत्वाचा आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये तर हे जे ग्रह आहे त्यांना आपण देवता मानलं गेले आहे. आणि या ज्या ग्रह आहे त्यांच्या युतीमुळे, त्यांच्या प्रभावामुळे आपल्या आयुष्यामध्ये उलट पुलत जे आहे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये संकट निर्माण होत असतात. आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी हे घडत असतात. आपण म्हणतो ना, आता माझं 2026 पासून शनी माझ्या ग्रहामध्ये येणार आहे म्हणजे माझी 7.5 चालू होणार आहे, किंवा राहू येणार आहे, शनी येणार आहे, किंवा मंगळ येणार आहे. अशा प्रकारचे जे काही दोष आहे, मंगळ दोष आहे, एखाद्या ग्रहांची दोष आहे, किंवा शनीची 7.5 आहे, किंवा एखादे शत्रू ग्रह येऊन तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम क्रिएट करत आहे. तर अशा सर्व प्रकारच्या जे ग्रह बाधा आहे, ग्रहाचे जे काही दोष आहे त्यांच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. रोज फक्त 9 मिनिटाचा तुम्ही वेळ द्या आणि या 9 मिनिटांमध्ये तुमच्या आयुष्यातले सगळे जे प्रॉब्लेम आहे, कारण शत्रुग्रह आले म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येत असतात. म्हणजे आयुष्याचे सगळे प्रश्न जे आहे ते जे 7.5 आहे, ग्रह बाधा आहे, मंगळ दोष आहे, राहू केतू युती आहे, इथे जे काही आहे प्रॉब्लेम ते सर्व नाहीसे होणार आहे. तर करायचं काय आहे तुम्हाला, जे आपण रुद्राभिषेक करत असतो आपण श्रावण महिनाभर, तुम्ही केव्हाही ही जी सेवा आहे केव्हाही सुरू करा. पण आता श्रावण महिना आहे, इतका पवित्र महिना आहे, तर आतापासूनच सुरू केलं तर काही हरकत नाही. तर जेव्हा आपण रोज आता श्रावण महिन्यामध्ये आपण रुद्राभिषेक करत असतो, किंवा जे काही तुम्ही सेवा तुम्हाला जे जमल ते तुम्ही करत असाल घरामध्ये, तर त्या रुद्र अभिषेकासोबत आपल्याला अजून एक सेवा करायची आहे. तो आपल्याला नवग्रह स्रोत जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे. आता नवग्रह स्रोत हा खूप छोटा स्रोत आहे, म्हणजे 1 मिनिटामध्ये 1 वेळा होऊन जाईल ते तुम्हाला. नवग्रह स्रोत जपाकुसुम संकाशम काश्यपेयम महाद्युतीम तमोरीम सब पापग्नम प्रणतोस्मि दिवाकरम दधी शंख तुषारांबा चिरोदानव संभवम नमामि शशिनम शोम शंभो मूर्खडभूषणम. असा हा नवग्रह स्रोत आहे. यामध्ये फक्त 9च ओवी दिलेली आहेत. 9 ग्रहांचा 9 नाही 12 आहे यामध्ये. राहू केतू ते थोडंसं 1-2 एक्स्ट्रा आहे, यामध्ये 12. म्हणजे 1 वेळा म्हणायचा असेल तुम्हाला तर फक्त 1 मिनिट लागणार आहे. आता मला तर 1 मिनिटापेक्षा कमीच लागणार आहे, किंवा 1 मिनिट आपण म्हणू शकतो जास्तीत जास्त. स्लो ही म्हणलं तर तुम्ही 1 मिनिट लागणार आहे. टायमर लावून तुम्ही 9 वेळा तुम्हाला हे ग्रह जे आहे, जे स्त्रोत आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे. आणि तो ग्रह जो तुम्ही स्त्रोत म्हणणार आहे त्यावेळेला अभिषेक जे आहे ते चालूच असायला हवं. जसं आपण रुद्राभिषेक, शिवनामावली किंवा इतर जे तुम्ही सेवा करताना अभिषेक जसं चालू असतो ना भगवान शंकराच्या पिंडीवरती, तसंच नवग्रह स्त्रोत म्हणताना सुद्धा तो अभिषेक चालूच असायला हवा. आणि तुम्ही हे जे स्त्रोत आहे ते 9 वेळा म्हणायचं आहे. आणि किती दिवस? 81 दिवस किंवा 131 दिवस कंटिन्युअस तुम्हाला हा म्हणायचा आहे. इन केस मधातच काही प्रॉब्लेम आलं, जसं आपलं पिरियड्स वगैरे असतात, तर ते दिवस तुम्हाला सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर परत ती आपल्याला सेवा करायची आहे. तर कंटिन्युअस लिहून तुम्हाला 81 डेज 81 दिवस किंवा 131 दिवस 131 डेज तुम्हाला हा कंटिन्युअस करायचा आहे. फक्त 9 वेळा आपल्याला म्हणायचं आहे. 1 मिनिटात 1 वेळा म्हणजे 9 मिनिटात हा फक्त काम आहे रोजचा. एवढं म्हणलं की कळकळीनं कोणी एक व्हिडिओ बनवत आहे तर एखाद्या व्हिडिओवरती विश्वास ठेवून, कारण हे जे मी बोलत आहे हे मी नाही बोलत माझ्या मनाने, स्वामी महाराजांचे हा एक संदेश आहे जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि त्याच्यावर विश्वास करून माझ्यावर नका करू, पण दिंडोरी मार्गामध्ये जे स्वामी महाराजांची सेवा आहे त्या सेवावरती विश्वास करा तुम्ही. आणि ही सेवा जी काही सांगितलेली आहे ते मनापासून तुम्ही करा. स्वामी महाराजांवरती फक्त विश्वास करून तुम्ही तुमची सेवा चालू करा आणि बघा तुमच्या आयुष्यातले प्रश्न कसं मिटणार आहेत. प्रारब्ध हे
भोगूनच संपवावं लागतं. भोग हे भोगावाच लागतं, आपले गुरु माऊली सांगितलेले आहे. त्यामुळे काही भोग असतील ते आपल्याला भोगावं लागतं आणि ते संपवावं लागतं. त्यानंतर आपले गुरु माऊली, आपले स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. फक्त परीक्षा असते ही आपल्या भक्तीची, आपल्या तपस्याची, आपले संयम आहे त्याची, ही फक्त एक परीक्षा आहे. या परीक्षेतून आपल्याला डिस्टिंक्शन मध्ये पास व्हायचं आहे. त्यामुळे निशंक होईन आपले जे तारक मंत्र आहे, निशंक होऊन आपल्याला या मार्गामध्ये सतत कार्य करत राहायचं आहे आणि आपल्याला जी सांगितली गेली सेवा आहे ती आपल्याला करत राहायचं आहे. तर ही सेवा करायला अजिबात विसरू नका. नवग्रह पीडा किंवा शत्रू पीडा किंवा वाईट जे ग्रह आहे त्यांची युतीचं पीडा किंवा साडेसाती आहे किंवा मंगळ दोष आहे, राहू केती युती आहे, जे काही दोष असतील आपल्या कुंडलीमध्ये सर्व दोष निघून जातात आणि आयुष्य सुखकर होतो. तर नक्की करायला विसरू नका ही सेवा. व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.